चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आता जास्कर संघ या फलंदाजी करणाऱ्या संघाला अडवणार कसं? कारण किरण पवार हुशार आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग घेतले, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. जर टॉस वर विजय दिला असता तर त्यांनी फिल्डिंग घेतली असती. आणि त्याचमुळे आता किरण पवार या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामधले बरेचसे अर्धशतक त्यांनी ठोकलेत गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा. तोच खेळाडू मैदानात आहे. प्रफुल्ल सुद्धा मैदानात चाललाय आणि पहिलं षटक स्वतः संघनायक घेतोय राकेश तांडेल. राकेश तांडेलचं पहिलं षटक आपण पाहणार आहोत. जस्कर संघ क्षेत्ररक्षण सजवतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेत. भारत ठाकूर एसटी रक्षकाच्या भूमिकेत एक लेग स्लिप लावलाय, एक फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे, एक गल्लीमध्ये उभा केलाय, एक कव्हर पॉइंट आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केलाय. सागर सरसावला जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत म्हणजे सीमारेषेच्या अलीकडे दोन क्षेत्ररक्षक उभे केलेत, एक वायडिश लॉग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हे जाळ आहे खरं त्यांनी जस्कर संघाचं सावळी संघाविरोधात खेळताना. किरण पवार फार आपण विचार केला तर बराचसा व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. आपल्याला आठवत असेल 1 वर्ष अगोदर या खेळाडूंनी रायगड वर्सेस ठाणे जी शो मॅच होती रतनबुवा ट्रॉफी मध्ये आणि त्या ट्रॉफी मध्ये रसायनी विभागामधला हा खेळाडू ज्यांनी पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली होती त्या मॅच मध्ये तो किरण पवार मैदानात आहे. आणि बऱ्याचशा विविध संघामधून तो खेळला, 10PL खेळला. 10PL मध्ये सुद्धा या जो संघ चॅम्पियन झाला होता त्या चॅम्पियनचा हा एक हकदार होता आणि तोच मैदानात आहे. बघूया राकेश तांडेल गोलंदाजी मार्कवर आहे. आज चांगली गोलंदाजी केली राकेशने आणि पहिलं P1चं षटक हा घेऊन येतोय. 20 मिनिटाचा अवधी असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. अतिशय आपण बघतो खराब चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईड येतोय. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये आता श्री गणेश करतोय अथर्व 11 सावळे संगम. पहिला चेंडू वाईट नितेश गेलाय, परंतु आता धावा वाचवणं ही फार मोठी जबाबदारी असेल जस्कर संघाची. धावा वाचवल्या तर तुम्ही चेसिंग सुद्धा कराल. सकाळचं सत्र आता होत चाललंय, 3:30 वाजून गेलेत. हे सावे चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली गोल्डन विकेट जाते किरण पवारच्या स्वरूपामध्ये. 0 या धावसंख्ये परततोय अथर्व 11 सावळे संघाचा आधारस्तंभ. किरण पवारची जी विकेट होती ती विकेट फार महत्वपूर्ण होती आणि त्याच खेळाडूला टार्गेट केलं राकेश तांडेल या गोलंदाजाने. काय क्रिकेट आहे, पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा अवघ्या 19 चेंडू मध्ये आणि तोच खेळाडू आता शेवटच्या या सामन्यामध्ये 0 बाद होतोय. क्रिकेटमध्ये बरेचसे बदल तुम्ही पाहिले असतील. प्रत्येक खेळाडूकडनं तीच अपेक्षा असेल असं नाहीये, अपेक्षा वेगळ्या सुद्धा असल्या पाहिजेत. आणि आता किरण पवार बाद झाल्यानंतर प्रवीण मैदानात जातोय. प्रवीण सुद्धा आक्रमक आहे. 1-1 अशी सध्याच्या स्थितीमध्ये सावळे संघ पोहोचलाय, परंतु 1-1 अशी परिस्थिती असताना आता संघाला सावरणं ही फार मोठी गोष्ट असेल ती सावळे संघाला. राकेश तांडेलच्या खात्यामध्ये 1 विकेट मिळाली. 20 मिनिटाचा अवधी असेल आता जस्कर संघाकडे. 5 मिनिटाचं षटक हे टाकणं त्यांना फार आवश्यक असेल. वेळ लावू नका, कारण आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आणि मी जेव्हा ही रात्र 4थी रात्र सुरुवात झाली होती तेव्हा सांगितलं होतं की नाईटच्या स्पर्धा या नाईट मध्ये संपल्या तर बरे होतील, कारण बऱ्याच वेळा असं होतं की नाईटची स्पर्धा संपायला जाते 9 वाजता सकाळी, मग त्याला फायदा नाही. तुम्ही नाईटची स्पर्धा नाईट मध्ये संपवा तर त्याला फायदा असतो. कारण एका ठिकाणी नाईटची स्पर्धा दुपारी 12 वाजता संपली होती त्यामुळे नाईटची स्पर्धा नाईट मध्येच संपली बरी आहे. निर्धाव चेंडूची सांगता, एकच धाव तीही सुद्धा अवंतरच्या भूमिकेमध्ये. आणि मी सांगितलं राकेश तांडेल हा गोलंदाज आज चांगली गोलंदाजी करतोय. आपण का कर्णधार आहोत याचं उदाहरण तो देतोय. गोलंदाज जसा आपण विचार केला तर हैदराबाद संघाचा कर्णधार आता सध्या भुवनेश्वर कुमार आहे गोलंदाज. जसं आता राकेश तांडेल जस्कर संघाचा कर्णधार आहे.
आणि मोठी जबाबदारी आहे जसकर संघाच्यावर. यावेळेस डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 2 धावा धावफलकावर लागल्यात आणि स्ट्राईक एंडला असेल. खऱ्या अर्थाने प्रफुल्ल केदारी एक आक्रमक खेळाडू आणि रसायन विभागामधला बाहुबली. प्रफुल्ल केदारी मैदानात आहे. पहिलं षटक मार्गस्थ क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. सागरला थोडंसं मिडआउट क्षेत्रामध्ये आणलंय. चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. प्रत्येक जण आता 100% देतोय जसकर संघाचा. यावेळेस चांगला फटका, आपलातून फटका. मी मगाशीच म्हटलं होतं रसायनीचा बाहुबली आहे. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार येतोय. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली ती 8 या अंकावर. 8 धावा धावफलकावर आहेत. सलामीमध्ये बदल केले, कारण बऱ्याच वेळा सलामी वेगळी वेगळी असते सावळी संघाकडनं, परंतु प्रफुल्लला प्रमोशन दिलं आणि त्या प्रमोशनचा फायदा हा खेळाडू उठवतोय. आज बरसतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं त्यांनी 4 षटकार खेचले होते. एक सलग 3 षटकाराची त्यांनी किमया सुद्धा केली होती आणि तोच खेळाडू आता मैदानात खेळतोय. आणि पहिला षटकार आणि षटकाराने या खेळाडूने खातं उघडलंय. आपलातून बॅटिंग प्रफुल्लच्या माध्यमातून. एकूण 8 धावसंख्या धावफलकावर आहेत. राकेश तांडेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढे येऊन मारलेला फटका, स्ट्रोक बेबी साल आहे. यावेळेस झोन बदलला, क्षेत्र बदललं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुंदर असा चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 12 धावा धावफलकावर लागल्यात. आता बॅटिंग मध्ये मजा आहे. प्रफुल्ल आता खरं तरी चौफेरबाजी फटकेबाजी करतोय. राकेश तांडेलच्या बौद्धिक क्षमतेवर वार करण्याचा प्रयत्न चालू आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. एक गडी गमवलाय तो अथर्व 11 सावळे संघाने. 12 धावसंख्या धावफलकावर आहेत. पहिले सुरुवातीचे चेंडू जर आपण बघितले तर अतिशय चांगले पडले, परंतु अनुक्रमे 4था आणि 5वा चेंडूवर प्रहार चढवले. एक षटकार, एक चौकार आणि या षटकार चौकार आणि एक वाईट सुद्धा गेलाय या षटकामध्ये आणि एक एकेरी धाव. 12 धावसंख्या धावफलकावर लागले. 12 धावसंख्या धावफलकावर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज राकेश तांडेल सज्ज होतोय. वेगवान षटक टाकणं हे फार महत्वाचं आहे. वेळेचं महत्व तुम्हाला कळायला पाहिजे, वेळेचं भान राखलं पाहिजे जसकर संघाने सुद्धा. यावेळेस फलंदाज शफल सुद्धा झाला होता आणि तेवढाच ताकदवान गोलंदाजी आहे. ब्लॉकल मध्ये टाकला, ब्रह्मास्त्राचा उपयोग केला या गोलंदाजाने आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या धावफलकावर आहेत. आपण पाहिलं ना की प्रत्येक षटक हे तुमचं 5 मिनिटांमध्ये कसं पडतं. जेव्हा तुम्ही प्रत्येकाने जर मनसोबा असतो तुमचा, एक वेळ अशी असते की 4ही गोलंदाज तुमचे कुठले वापरले पाहिजेत, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर हे प्रत्येक मिनिटावर तुमचं षटक संपलं पाहिजे. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये तुमचे षटक संपलं पाहिजे. म्हणून वेळेला तुम्ही महत्त्व द्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा रवींद्र जडेजा त्याचं नाव घेतलं जातं, कारण तो वेगवान षटक टाकतो. सर्वात वेगवान षटक तो टाकतो आणि त्यामुळे तुम्ही षटक टाकण्यासाठी तुम्ही वेळ घेऊ नका जास्त. जे क्षेत्ररक्षण आहे ते तुमच्या मनात आणि जे ठरवले त्या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत तुम्ही राहिलं पाहिजे. यावेळेस पाबंदी हटवली जाईल, प्रतिबंध हटवला जाईल आणि 5 विभागात 5 क्षेत्ररक्षक उभे करण्यात येतील. सागर ठाकूर गोलंदाजी मार्कवर आहे. मागच्या सामन्याचा हिरो. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना मारलेला षटकार सर्वांना आठवेल आणि तो षटकारच खऱ्या अर्थाने माहुलगावला आता आठवणार आहे. जर तो षटकार गेला नसता तर माहुलगाव संघ जिंकला असता आणि कडाव नंतर कडावच्या टुर्नामेंट नंतर याही स्पर्धेमध्ये ते विजेता पद मिळवण्याचे हकदार झाले असते. परंतु आता हा चेंडू निर्धाव जातोय. प्रवीणसाठी हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतोय सागर. पहिला चेंडू डॉट गेला. 12 या धावसंख्येवर थांबवले सावळे संघाला. बारा धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. रिवर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु भारत हा यष्टीरक्षक थोडंसं पंबल करतोय. 1 धावसंख्येच्या
साह्याने धावसंख्येमध्ये बदल 13 धावा धावफलकावर लागल्यात. शांत क्रिकेट आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात कारण यातून हे दोन्ही संघ फार महत्वपूर्ण असतील. प्रत्येकाचे चांगले चांगले खेळाडू आता खेळून गेलेत परंतु किरण पवार अजूनही या स्पर्धेमध्ये आहे आणि किरण पवारसाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग इथं थांबलेत. सागर ठाकूरचं हे करताना षटक चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. एक क्षेत्ररक्षक उभा आता केला जाईल मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं लावलंय. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईड येतोय. वाईडच्या माध्यमातून 14 धावा धावफलकावर लागल्यात. 14 धावा धावफलकावर आहेत. ममदापूर संघ आता वाट बघतो की आमच्या विरोधात कुठला संघ येतोय. जसकार येणार का सावळे येणार परंतु ही लढत शेवटच्या चेंडूपर्यंत राजेश भोईर जाऊ शकते कारण जेवढी गोलंदाजी जसकार संघाची चालू आहे तशी गोलंदाजी कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अथर्व 11 सावळे संघाची पाहायला मिळेल. परंतु धावा झाल्या पाहिजेत. जेवढ्या धावा आपल्याला पाहिजेत म्हणत असतील सावळे संघाच्या तेवढ्या धावा झाल्या पाहिजेत. 40 ते 45 धावा तरी झाल्या पाहिजेत राजेश. तरच खऱ्या अर्थाने ह्या मॅच मध्ये फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. परंतु यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू सरळ. पंच आम्हाला सांगतील 6 धावसंख्येसाठी आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल 20 धावा धावफलकावर लागल्यात. वीस धावसंख्या धावफलकावर आहेत. प्रफुल्ल बरसतोय आता मैदानात. एक चौकार एक षटकार 2 षटकार आणि एक चौकार त्याच्या माध्यमातून लगावल्यात त्यांनी. चांगली बॅटिंग करतोय आणि चांगला खेळाडू आहे रसायनी विभागामधला. परंतु आता करत त्याने अजून धावा येणं अपेक्षित असेल. शॉर्ट प्लेनचा चेंडू यावेळेस खेळला गॅप मध्ये. चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी आणि चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल 24 धावा धावफलकावर लागल्यात त्या अथर्व 11 सावळे संघाच्या. 2 दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. एकूण 24 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे. आता सुरुवात चांगली केली आहे सावळे संघाने आणि ही सुरुवात शेवटपर्यंत राहिली पाहिजे. अशा धावा आल्या पाहिजेत. सागर ठाकूरवर आता प्रहार केला जात आहे. पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावा आल्या होत्या 12 आणि आता ही त्याच सरासरीने धावतोय तो सावळे संघ. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. दुसऱ्या षटकाला खेळ संपला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.00 ची सरासरी राखली आहे. ती आतापर्यंत अथर्व 11 सावळे संघाने 24 धावा धावफलकावर लागल्यात. एक मात्र गडी गमवले. चांगली सुरुवात आहे राजेश. काय म्हणशील या सुरुवातीबद्दल? नक्कीच मयुरेश, या ठिकाणी किरण पवार बाद झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की सावले संघाला नक्कीच कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात यश येईल ते जसकार संघाला. मात्र तसं काही घडत नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती प्रफुल्ल केदारी याच्या बॅटमधून. प्रफुल्ल अजूनही मैदानात आहे. म्हणजे प्रफुल्ल आहे तोपर्यंत धावसंख्या आता झपाट्याने वाढली जाईल राजेश. परंतु आता गोलंदाजांना बरंच काय किमया करावी लागेल. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 40 पार झाला सावळे संघ तर जसकार संघाला त्या धावा चेस करताना थोडेसे कठीण सुद्धा जाऊ शकतील. परंतु या 40च्या धावसंख्येच्या अगोदर त्यांना रोखावं लागेल राजेश. कारण चांगले गोलंदाज आहे. कारण अमर साळुंके सुद्धा आता चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याचबरोबर किरण पवार आहे, अक्षय पवार आहे आणि नितेश सुद्धा गोलंदाजी करतोय. म्हणजे चांगले चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. म्हणजे 40 धावसंख्येच्या अलीकडे त्यांना रोखावं लागेल तरच हा सामन्यामध्ये ते पकड मजबूत करतील. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू गोलंदाजाचा. यावेळेस पहिल्या चेंडूवर स्वागत करतोय का काय
परंतु चेंडू फेकून दिला सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर स्वागत 6 धावसंख्येने आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 30 धावा धावफलकावर. काय बॅटिंग ऑर्डर आहे. किरण पवार बाद झाल्यानंतर असं वाटलं असतं, जसं आपण विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर आऊट झाले तर बरेचसे लोक टीव्ही बंद करायचे, परंतु सचिन खेळला तर अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत सांभाळचा. परंतु किरण बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सावळे संघ बॅकफुटवर कदाचित येईल, परंतु प्रफुल्ल आणि प्रवीण या जोडीने कमान सांभाळली असं म्हणतात. प्रवीण मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. केवळ 1 धाव मिळेल आणि 1 धाव संख्येच्या मदतीने 31 धावा धावफलकावर लागल्यात. राजेश धावा येत होत्या सावळे संघासाठी, परंतु जो रनआउट झालाय प्रवीण आणि प्रफुल्लची जी दुसरी धाव घेण्याचा जो मनसुबा होता तो योग्य होता. नक्कीच या ठिकाणी फक्त एकच धाव होती. दुसऱ्या धावेच्या लालसेपोटी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपला गडी गमावा लागलाय तो प्रवीण याला. हा गडी गमवला करत आणि त्यांनी, कारण ही धाव घेण्याचा मनसुबा ठेवला नव्हता पाहिजे प्रफुल्लने, कारण धावा दोघेही मारत होते. सेट झालेले बॅट्समन सुद्धा होते. चांगल्या धावा आहेत, चांगल्या सरासरी आहे त्यांच्याकडे आणि हा निर्णय त्यांचा चुकीचा ठरला आणि त्यामुळे हाही फलंदाज प्रवीण बाद झाला. परंतु आता त्याची जागा भरवण्यासाठी अक्षय पवार मैदानात जातोय आणि ही जोडी फार आक्रमक आहे राजेश या मैदानावर. आणि ही जोडी जर 20 धावा जरी करते तरी चांगल्या धावसंख्या धावफलकावर लागेल, परंतु गोलंदाज त्या धावा करून देणार नाहीये. चांगली गोलंदाजी त्याकडनं सुद्धा चालू आहे, कारण पहिला षटकार मारल्यानंतर कमबॅक हा गोलंदाज करून देतोय. विनंती करेल प्रफुल्लला की आपण गोलंदाज तयार. बॅटीला स्पर्श, सोपी झेल होती आणि सोपी झेल सुटली जाते, कारण सोपी झेल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा सुटताना बघितल्यात. असं वाटलं होतं की ही झेल मात्र पकडेल सहज आणि अशी वेळ येते की गणपतीचे सण असेल आणि सहज कोणतरी आम्हाला प्रसाद देऊन जाईल, पण असं होत नाही. आशा ठेवतो प्रसादाची, पण प्रसाद भेटत नाही कधी कधी. तसंच झालं या खेळाडूचं. असं वाटलं होतं की सोपी झेल मी सहज पकडेल, पण त्या झेल सुटली जाते आणि 1 धाव मिळाली. दिवसभर भारतने चांगले यष्टीरक्षण करतोय. मी म्हटलं होतं की जो गोलंदाज आहे त्यांनी पहिला षटकार खाल्ल्यानंतर चुकीवर बराचसा अभ्यास केला आणि आता लेंथ मध्ये बदल केली राजेश, आणि त्यामुळे आता धावांना लगाम लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या अथर्व 11 सावळे संघाच्या. 32 धावा अवघ्या धावफलकावर लागल्यात. प्रफुल्लला आपला स्वाभाविक खेळ करावा लागेल. जी आक्रमकता त्याच्याकडे आहे, ज्याच्या भाऊमध्ये तेवढी ताकद आहे, ती ताकद दाखवावी लागेल. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, बाउन्स देतोय थोडासा चेंडू, टप्पा योग्य वापरला जातोय आणि थोडाफार आपण विचार केला राजेश, चेंडू वळतोय सुद्धा या गोलंदाजाचा आणि तेच कुठेतरी कठीण जात प्रफुल्ल या फलंदाजाला. 32 धावा धावफलकावर आहेत. बत्तीस धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बेमिसाल फटका, बिग 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 आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. प्रफुल्ल केदारेच्या बॅटेतून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या पोहोचली ती 38. मयुरेश सर, आपण जो सेमीफायनलचा सामना पाहिला, असं कुठेतरी करण तांबोलीची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. हा नक्कीच आपण म्हटलं तर करण तांबोळीने ज्या प्रकारे षटकार मारले होते आणि त्याच प्रकारे प्रफुल्ल सुद्धा षटकार मारतोय. 2-3 चेंडू तो करार्थनी डॉट घालवेल प्रफुल्ल, परंतु त्या 2-3 चेंडूचा फायदा तो षटकारानेच करतो. सिंगल ही बात नाहीये त्याच्याकडे, प्रत्येक चेंडू बाहेरच गेला पाहिजे याच हेतूने खेळतोय. 3 षटक संपले, धावसंख्या आहे ती 38. राजेश. नक्कीच मयुरेश सर, या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अथर्व 11 सावली संघ. या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपणास पाहायला मिळत आहेत. आता मात्र हाणामारीचं षटक या ठिकाणी असेल ते जस्कर संघाच्या गोलंदाजाकडून. महत्वाचे 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. त्यानंतर संघाचा डाव या ठिकाणी प्रफुल्ल केदारीने सावरलाय.
आणि प्रफुल्ल पहिल्या मॅच पासूनच डावाची सुरुवात चांगली करतोय. सलामीवीर म्हणजे ओपनिंग जोडी कशी असली पाहिजे, ओपनर कसा असला पाहिजे हे दाखवून देतो हा खेळाडू. आणि सुरुवात अवश्य केली. 12 धावसंख्येने सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आल्या. तिसऱ्या षटकावर वार केला अक्षरशः. आणि चौथं षटक आता गोलंदाज सतीश घरत गोलंदाजी मार्कवर येतोय. उंची कमी या गोलंदाजाकडे, परंतु अनुभव बराचसा आहे. पहिला चेंडू अक्षय पवारसाठी हेलिकॉप्टर शॉट मारतो हा खेळाडू. थोडस फंबल झालं. एकच्या बदली 2 धावा पूर्ण झाल्या. आणि खेळपट्टी सुद्धा आपण विचार केला तर आपण म्हटलं राजेश पहिल्या रात्रीपासून गोलंदाजांना साथ दिली हे खेळपट्टीने, परंतु आज फलंदाज बरसत आहेत. अक्षय पवारसाठी पुढचा चेंडू असेल सतीश घरत यांचा. षडपलेन हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ही झेल पकडली जाते. अक्षय पवारची विकेट. आणि या अक्षय पवारच्या विकेटने धावसंख्या तिथंच थांबले. 40 धावा आहेत अथर्व 11 सावळे संघाचे. भोक्याच्या क्षणी ही विकेट जाते राजेश. प्रफुल्ल अजून मैदानात आहेत आणि या षटकामधील 4 चेंडू मात्र राहिलेत. आणि आपण राजेश विचार केला की प्रफुल्लची विकेट मिळवणं फार महत्वाचं असेल जयस्कर संघाला. नक्कीच या 4 चेंडूमधील किमान 2 ते 3 चेंडू प्रफुल्लने जर खेळले तर नक्कीच 2 मोठे फटके जरी आले तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली जाणार. यात मात्र शंका नाहीये, कारण की 50 धावा सुद्धा या सामन्यामध्ये रोखल्या जाऊ शकतात त्या सावले संघाकडून. हा निश्चितच आपण बघतो की दीपक निरगुडा यांनी ही खेळपट्टी बनवली आणि या खेळपट्टीवर बरेचसे गोलंदाजांनी अतिराज्य गाजवलंय. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की 3 ते 4 चेंडू जर यांनी पूर्ण खेळले तर 10 ते 15 धावा तो सहज कुटू शकतो. आणि त्याच धावा जयस्कर संघाला कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये कठीण सुद्धा पडू शकतील. परंतु आपण विचार केला तर आता गोलंदाजाला आपले जो स्वाभाविक खेळ आहे तो स्वाभाविक खेळ खेळावा लागेल राजेश. हा वाईट आहे, परंतु ही एक 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येच्या माहितीने या स्कोर कार्ड मध्ये बदल. 42 धावा धावफलकावर लागल्यात. काय वाटतं या छोट्या छोट्या धावा जर दिल्या तर धावांमध्ये जा फायदा होतोय सावळे संघाला, आणि त्याच धावा या छोट्या छोट्या कदाचित महागात पडतील राजेश. नक्कीच आपण या अगोदरचे सामने सुद्धा पाहिले. दुसऱ्या रात्रीमध्ये खराब फेकीमुळे चौकार थ्रोबाईच्या स्वरूपात दिले होते, तेच नक्कीच त्या संघांना महाग ठरले होते या ठिकाणी. हा म्हणजे प्रत्येक धावा त्यांच्यासाठी फार महत्वाच्या असतात. दांडे आपण विचार केला तर फलंदाजाने झेल दिली आणि 0 या धावसंख्ये पुनश अक्षय केदारी पात्र परततोय. फॉर्म मध्ये नाही हा खेळाडू. ज्यावेळेस फॉर्मला होता तेव्हा सलामी करायचा, परंतु आता फॉर्मला नाहीये. 5व्या क्रमांकावर त्याला उतरवलं. याही सामन्यामध्ये तो 0वर बाद झालाय. आता नवीन खेळाडू मैदानात जातोय सचिन कुरंगळे, एक अनुभवी खेळाडू, क्रिकेटच्या इतिहासामधला आणि रसायन विभागामधला अतिशय दर्जेदार खेळाडू, ज्यांनी क्रिकेटसाठी बरेचशी सेवा दिली. आपण नेहमीच म्हणतो की कर्जत तालुक्यामध्ये बाळा धनवे किंवा दीपक राणे यांचं आपण आवर्जून नावं घेतो, तसं रसायनी विभागामध्ये या सावळे संघाच्या सचिन कुरंगे यांचं नाव घेतलं जातं. आणि आता बघूया आपण षटक क्रमांक 4 चालू असताना 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि प्रफुल्ल केदारी अजून स्ट्राईकवर आहे. सेट झालेला बॅट्समन अजून मैदानात आहे. आणि जर सतीश घरत हे जर षटक जर चांगलं पडलं, हे 3 चेंडू जर चांगले पडले तर धावसंख्या जी आहे 42 ती कदाचित 44 धावसंख्येपर्यंत 1-2 धावा आल्या तर 44 धावसंख्येपर्यंत राजेश जाईल. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. यावेळेस झेल उडते. क्षेत्ररक्षक आता चुकी करत नाहीये. सोपी झेल. प्रफुल्ल केदारेची ही विकेट जाते. आता राजेश काय सांगतील? प्रफुल्ल केदारेची मोक्याच्या क्षणी ही विकेट जाते आणि आता 42 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच मयुरेश, या ठिकाणी आपण पाहतोय सतीश या गोलंदाजाचं कौतुक करणं फार गरजेचं असेल. अद्यापही या षटकामध्ये एकही मोठा फटका त्याने खेळून दिला नाहीये. जरी एक वाईट चेंडू त्याने हाताळला असेल, मात्र 2 विकेट सुद्धा महत्वाचे त्याने प्राप्त केलेत. अक्षय पवारला सुद्धा बाद केले, तसेच आता मात्र प्रफुल्लला सुद्धा बाद करण्यात त्याला यश आलंय. आणि हा नक्कीच प्रफुल्लला सुद्धा त्यांनी बाद केले. सेट झालेला बॅट्समन होता, मैदानात वादळी सारखा फलंदाजी करत होता आणि त्याची विकेट ही त्याला फार महत्वाची होती. पण सतीश घरतनी जे मागचे जे 3 गोलंदाज होते त्यांनी गमवलं होतं ते कमवण्याच्या प्रयत्नात हा गोलंदाज करतोय.
दोन चेंडू आता शिल्लक असेल. रोहित केदारी मैदानात जातोय. हाही चांगला बॅट्समन आहे, परंतु दोन चेंडूमध्ये मोठे प्रहार चढवले तर धावसंख्येमध्ये वाढ येईल. पण अपेक्षा सावळी संघाला भरपूर आहे रोहित केदारी आणि सचिन कुरंगे यांच्याकडनं. सतीश घरत आपल्यातून गोलंदाजी करतोय. पुण्याच्या हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट हॅट्रिक नोंदवतोय गोलंदाज सतीश घरत. या स्पर्धेमधील तब्बल 6वी विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावर. मयुरेश सर, आता मात्र पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळतोय तो जस्कर संघाकडून. सतीश घरतची गोलंदाजी संघासाठी या ठिकाणी टर्निंग पॉइंट ठरताना दिसून आली आहे. तब्बल 3 विकेट सुद्धा प्राप्त केलेत. एकूण टोटल या षटकामध्ये 4 गडी बाद केलेत त्याने आणि धावा खर्च केलेत त्या 4. हा, नक्कीच चांगली गोलंदाजी केली. कालचे मोहाचे वाडी मधला रामजीतची आठवण येते आपल्याला. त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या, आपल्या स्पेलमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि आज सतीश घरत ती किमया करतोय. 4 विकेट त्यांनी सुद्धा घेतल्यात आणि आपल्यातून गोलंदाजी, प्रेशर नाही आहे खेळाडूवर, दडपण सुद्धा नाहीये. जेवढ्या धावा गेल्यात ते जाऊ द्या, पण मी चांगली गोलंदाजी करेल असं राजेश हा सतीश घरत सांगतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शेवटचा हा चेंडू असेल आणि सचिन कुरंगळे मैदानात आहेत. सतीश घरत चांगली गोलंदाजी आहे. टप्पा अतिशय योग्य. सचिन कुरंगळे कामी अनुभवी आहे, कामी क्रिकेटसाठी भरपूर सेवा दिले याचं उदाहरण हा फलंदाज देतोय. या षटकाराच्या साह्याने 48 धावा धावफलकावर लागल्यात अथर्व 11 सावळे संघाच्या आणि विजयासाठी गरज असेल वैदई 11 जास्कर संघाला 49 धावसंख्येची. आता काय सांगशील राजेश या 49 धावसंख्येबद्दल? मयुरेश सर, हा जो शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना, तो नक्कीच या सामन्याचं चित्र पलटवू शकतो. कारण की 42 धावा फक्त आतापर्यंत 3.5 चेंडूमध्ये होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती अनुभवाच्या जोरावरती सचिन कुरंगले या फलंदाजाने लगावलेला षटकार हा जस्कर संघाला नक्कीच जीव येणाऱ्या पुढील सत्रामध्ये नक्कीच ठरू शकतो. हा, निश्चितच शेवटचा जो षटकार आहे तो कदाचित महागात सुद्धा पडेल. कारण जे या छोट्या छोट्या जर आपण गोष्टी जर बघितल्या, छोट्या छोट्या जर बाबी बघितल्या तर त्या छोट्या छोट्या बाबी महागात पडतात कदाचित प्रत्येक संघाला. कारण आपण पाहिलं की कालही सुद्धा 9 धावा दिल्या शेवटच्या काही क्षणामध्ये. एक वाईट प्लस 4 धावा सुद्धा आल्या होत्या मोहाचे वाडी संघाला आणि त्या 9 धावा त्यांना महागात पडले होते राजेश, आणि त्यामुळे ते बाहेरच्या रस्त्यामध्ये गेले. परंतु आता बघूया आपण येणारे असतील 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. अजून मॅच कोण जिंकलं नाहीये. या मॅच मध्ये अजून बरंच काय ठरलं जाईल. जर भारतची बॅटिंग चालली तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जस्कर संघ कमबॅक करेल, सागर ठाकूर चालला, असे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडतील या 24 चेंडू मध्ये. आणि बॅट्समन आता मैदानाच्या दिशेने रवाना होतात. सावळी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ममदापूर संघ यांना मी विनंती करू की आपण तयार राहायचे लगेच. जे खेळाडू आहेत प्लेइंग 11 मध्ये ते खेळाडू सज्ज राहायचे. म्हणजे जे खेळणार आहेत ते सर्व खेळाडू सज्ज राहणार आहेत याची अपेक्षा असेल. तर सलामीची जोडी राजेश मैदानात चालली आहे. भारत आणि सचिन जोडीमध्ये कुठलाच फरक नाहीये. दोन्ही चांगले खेळाडू मैदानात आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की ज्या खेळाडूंनी संघाला जिंकून दिलं त्या खेळाडूला लगेच प्रमोशन केलं जातं. मग असे बरेच जण म्हणतात की आम्ही कंपनीत 8-8, 9-9 वर्ष घासले तरी आम्ही परमनंट होत नाही. पण क्रिकेट असा खेळ आहे की एखादी इनिंग खेळा आणि त्या इनिंग नुसार तुम्हाला परमनंट केलं जातं. राजेश, आता 49 धावसंख्येची गरज आहे 24 चेंडू मध्ये. मयुरेश सर, एका म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या खेळाडूने ओव्हर टाइम केला म्हणून त्याला प्रमोशन केल्यासारखं झालंय. कारण की संघाला गरज असताना सागर ठाकूर अतिशय शॉर्ट टर्म इनिंग या ठिकाणी खेळून गेला आणि नक्कीच सामन्याचं चित्र त्याने पालटलं होतं ते माहुलगाव संघाच्या विरोधात खेळताना. आता मात्र 49 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. आणि राजेश, आपण पाहतो की पहिल्या मॅच मध्ये भारत चालला होता, 41 धावा त्यांनी केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये सागर ठाकूरने बॅटिंग केली आणि आता जस्कर संघाला अपेक्षा असेल सचिन कडनं की सचिनने सुद्धा आपल्या संघासाठी फार योगदान द्यावं लागेल. नक्कीच संघ हा एकत्रित मिळून 11 खेळाडूंच्या जोरावरती नक्कीच लढत लढली जाते.
सांघिक खेळातूनच नक्कीच संघाचा विजय हा निश्चित केला जातो. अशाच प्रकारचं काहीसं गणित सुद्धा पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये किरण पवारने बॅटिंग केली, दुसऱ्या सामन्यामध्ये प्रफुल्लने केली आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा प्रफुल्लने थोडीफार बॅटिंग केली. म्हणून नक्कीच अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती सांघिक स्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळणार का जस्कर संघाकडून? कारण की अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले ते सावले संघाकडून. हा नक्कीच आपण बघतो की क्रिकेट एवढं भरलंय ना की प्रत्येक जण आता मोठे फटके मारू शकतो. राजेश, आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण पाहतोय की जे 12वे खेळाडू आहेत ते 12वे खेळाडू सुद्धा षटकार मारतील, परंतु शेकोटी विजवा. विनंती करेल शेकोटी विजवा, कारण तिथं वायर सुद्धा आहे. विनंती करील प्रेक्षक वर्गांना की आपण शेकोटी विजवा कृपया करून, नाहीतर कमिटी आली. मयुरेश सर, या ठिकाणी पहिलाच चेंडू आपण बघतोय, खूप मोठी अपील या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू पायावरती नक्कीच ब्रश केला, त्यानंतर पंचांकडून लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. संघाचं खातं या ठिकाणी ओपन होतंय ते 1 धावेने. अजूनही येणारे 23 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल ती वैदेही 11 जस्कर संघाला. अथर्व 11 सावले संघाच्या विरोधात खेळताना प्रथम षटक आपण पाहतोय तो गोलंदाज सज्ज या ठिकाणी किरण पवार. आता मात्र किरण पवार पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना नक्कीच चांगली कामगिरी नक्कीच करू शकला नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. यानंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू, सुरेख चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय तो किरण पवार मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अशा प्रकारचे निर्धाव जर चेंडू टाकले तर नक्कीच या ठिकाणी दडपणाखाली खेळताना दिसून येईल तो जस्कर संघ. भारत ऑन द स्ट्राईक आपणास पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला असेल तो सचिन हा फलंदाज. किरण पवारचा तिसरा चेंडू, बॅटची टॉप एज घेतली गेली. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सचिन कुरुंगले येतात, मात्र या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषे पार चौकार. नक्कीच अशा प्रकारची जर चुका होत राहिल्या ना मयूर सर, तर सामना नक्कीच क्लोज पाहायला मिळेल. कारण की जस्कर संघाने थोड्याफार चुका केल्या, त्याच कारणासह एक मोठी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते, ती 48 धावा. आता मात्र अशाच प्रकारच्या चुका जर सावले संघाकडून झाल्या तर नक्कीच सामना जस्कर संघाच्या बाजूने झुकला जाईल. आता मात्र आपण पाहतो 3 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्यात. मयूर सर, हा नक्कीच मी नक्कीच सांगेल की सावळे संघ की आपण वेळाचं बाण ठेवा. 20 मिनिटं फक्त तुमच्याकडे असतील आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचे आहेत. किरण पवार गोलंदाजी मार्कवर, किरण पवार सज्ज होतं. या अगोदर खराब क्षेत्ररक्षण झालं सचिन यांच्याकडनं, परंतु यावेळेस विकेट जाते भारत या खेळाडूची. मुख्याच्या क्षणी विकेट गेली. आता सचिन कुरंगेला तर थोडंसं शांत वाटलं असेल, कारण त्या खेळाडूची झेल सुटली होती. त्याच खेळाडूची आता प्रफुल्ल केदारी झेल पकडतोय. नक्कीच मयूर सर, या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती जीवदान मिळाला होता तो भारत या फलंदाजाला. मात्र दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि पहिला गडी या ठिकाणी गारद होतोय तो वैदेही 11 जस्कर संघाचा. आता मात्र सागर आणि सचिन या 2 फलंदाजांवरती, राहुल आणि सचिन या 2 फलंदाजांवरती नक्कीच जबाबदारी असेल. अजूनही सागर या फलंदाजाला मैदानामध्ये येणं गरजेचं आहे, कारण की मोठी धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. मात्र राहुलला सुद्धा या ठिकाणी पुढे प्रमोटेड केलं जातंय ते फलंदाजीसाठी वनडाऊनच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. किरण पवार गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडू या ठिकाणी हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात. कारण की सावले संघाचा विचार केला आपण मयूर सर, त्यांची गोलंदाज आपण पाहिले, खूप सुंदर गोलंदाजी त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये केली ती टेंबिवली संघाच्या विरोधात. आता मात्र सुरेख फटका आहे, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. राहुलच्या स्वरूपात या ठिकाणी दुसरा हादरा बसला जातोय तो वैदेही 11 जस्कर संघाला. मयूर सर, नाणेफेकी जिंकल्यानंतर किरण पवार या कर्णधाराने नक्कीच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्या फलंदाजाच्या निर्णयाला साजेशी अशी कामगिरी प्रफुल्ल केदारीने नक्कीच पार पाडली आणि 48 धावा तब्बल उभारल्यानंतर 49 धावांचा पाठलाग करताना नक्कीच या ठिकाणी दमछाक पाहायला मिळते ती जस्कर संघाची. हा राजेश, मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की तुम्ही 40च्या वरती धावा करून देऊ नका सावळे संघाला. जर 40च्या आतमध्ये धावा असेल तर दडपणाखाली हा संघ खेळला नसता. सिंगल डबल खेळले असते जस्कर संघाने आणि एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करून त्यांनी ते धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु आता मोठे फटके मारण्याच्या
प्रमाणात हे फलंदाज बाद होतात. दोन त्यांनी गडी गमावलेत. महत्वपूर्ण आता सागर ठाकूर ज्याची आपण वाट बघत होतो तो खेळाडू मैदानात आहे. किरण पवारचे षटक चालू आहे आणि समोर आपण आहे सचिनचं. यावेळेस वेट भरपूर केलं चेंडूला. चेंडू वेट केल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय परंतु अडवण्याच्या प्रयत्नात घडत नाहीये. चेंडू सर सीमारेषे बाहेर 4 धावसंख्येसाठी. नक्कीच मयुरेश सर, अजूनही सावळे संघ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कमकुवत दिसतोय. कारण या ठिकाणी झेल सुद्धा झाला असता किंवा चेंडू अडवता सुद्धा आला असता किंवा 1-2 नक्कीच संघासाठी धावा रोखल्या जाऊ शकले असता. मात्र असं काही घडलं नाही आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये 4 धावांसाठी गेला. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात आले. धावफलकाची धावा आपण पाहतोय त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. हा 9 धावा धावफलकावर लागल्या. क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं झालं पाहिजे कारण तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुम्ही सामना जिंकू शकता. परंतु मी सावळे संघाला विनंती करेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 5 क्षेत्ररक्षक आता 5 विभागात असतील. गोलंदाजावर आता आक्रमण करण्याचं ठरवलं असेल सागर ठाकूर आणि सचिनने सुद्धा. आणि गोलंदाजनी किरण पवारनी शेवटचा चेंडू आहे ना राजेश तो शॉर्ट ऑफ लेनचा टाकला होता. पुरेसे वेळ दिला होता आणि त्यानंतर सचिन या खेळाडूने आपला उजवा पाय बॅकफुटवर घेऊन तो फटका मारला होता आणि तो चौकार फार महत्वपूर्ण ठरेल. जस्कर संघाला येणारे 18 दिवस आता शिल्लक असतील. विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. मयुरेश सर, जो शेवटच्या चेंडूचा चौकार आला ना तो चौकार म्हणजेच लेदर क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे बॅकफुटला जाऊन उजवा पाय ज्या ठिकाणी आपण पाहतो बॅकफुटला टाकल्यानंतर स्क्वेअर कटचा फटका केला जाणार त्याच प्रकारची आठवण करून देणारा फटका आपणास पाहायला मिळाला. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी नितीश कुरुंगले. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाईड ऑफ स्टंप खूपच बाहेर चेंडू होता. पंचांनी त्यांना नक्कीच या ठिकाणी दंडित केले गेले. वाईट चेंडू आपणास पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते ती 10 धावा. अजूनही विजयासाठी तब्बल 39 धावांची गरज असेल. 13ची सरासरी राखावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. काहीसा दडपण नक्कीच पाहायला मिळते ते नितीश या गोलंदाजावरती. किरणने जी गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या, 2 गडी प्राप्त केले. आता मात्र सागर आणि सचिन हे 2 फलंदाज आता मात्र नक्कीच संघाची जबाबदारी घेऊन खेळ करण्यास सज्ज आहेत. सागरसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मात्र हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. तिसरा हादरा बसला जातोय तो सागरच्या स्वरूपात आपण पाहतोय जस्कर संघाला. आता मात्र पूर्णपणे जस्कर संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. आणि राजेश सागर ठाकूरची विकेट बरीच काय सांगून जाईल कारण सागर ठाकूरला टिकणं हे फार महत्वाचं होतं. परंतु आता ही विकेट गेली. 9 11 धावा धावफलकावर लागल्यात. 2 वाईट टाकल्यानंतर या फलंदाजाला गोलंदाजाने फसवलं. अक्षरशः फलंदाज फसवत होता कारण फलंदाज चपल होता. ऑफस्टंपला चपल होत होता आणि त्याच नादामध्ये गोलंदाजाने 2 वाईट टाकल्या. परंतु गोलंदाजाने आपलं मुख्य अस्त्र काढलं आणि त्यानंतर सागर ठाकूरला आता बाद केलं. नवीन बॅट्समन मैदानात जातोय किरण आणि आता भागीदारीची गरज आहे राजेश. जर भागीदारी झाली तर ह्या धावा चेस होतील. नक्कीच मयुरेश सर, या ठिकाणी भागीदारी आपणास पाहायला मिळाली नाहीये कारण की पहिल्या विकेटसाठी फक्त 5 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट गेले. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या विकेटसाठी फक्त 5 धावांची भागीदारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फलंदाज सचिनसाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख चेंडू होता. काहीसा गतीमध्ये या ठिकाणी परिवर्तन केलं होतं ते गोलंदाज नितीशने आणि या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळाली जाते. या एका धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या 3 बाद 12. आता मात्र संपूर्ण जबाबदारी या सामन्याची सचिन आणि किरण या 2 फलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळेल. किरण आता मात्र नक्कीच पहिल्या चेंडूचा सामना या ठिकाणी नितीश या गोलंदाजाचा करणार कारण की आता मात्र विजयासाठी या ठिकाणी 16 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 2 गडी बाद झाल्यानंतर जस्कर संघ या ठिकाणी अडचणीत सापडला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा नितीशने 2 स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर एक महत्वाची विकेट सागरच्या स्वरूपात प्राप्त केली. तिसरा चेंडू असेल नितीशच्या गोलंदाजाचा. नक्कीच सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच उंच गेलाय. त्या चेंडू खाली नक्कीच किरण पवार येतोय. कोणती चुकी दर्शवत नाही या ठिकाणी आणि 14 हादरा किरणच्या स्वरूपात बसला जातोय तो वैदिक 11 जस्कर संघाला.
मयुरेश सर अगोदरच सांगितले होते की या ठिकाणी 48 धावा एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते, कारण की या मैदानामध्ये तब्बल 5 षटकामध्ये 36 धावा डिपेंड केल्यात, 38 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात. परंतु या ठिकाणी 4 षटकांमध्ये 48 धावा या ठिकाणी नक्कीच डिपेंड केल्या जाऊ शकतात आणि त्या बनवू शकतात, कारण की खूप नामवंत संघ आजच्या या दिवसामध्ये, आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळाले आपणास. त्यामधील हे दोन संघ आता मात्र अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहेत. पहिलं 17 मध्ये 48 धावा या ठिकाणी पाहिले आपण, ते अथर्व 11 सावले संघाने कुठल्या. त्यानंतर 49 धावांचा पाठलाग करताना संघ या ठिकाणी जसकर संघ अडचणीत सापडलाय. 4 विकेट प्राप्त झाले, ते नक्कीच बाद करण्यात यश आले ते सावली संघाला. या षटकातील 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. गोलंदाज सज्ज नितीश. पुन्हा एकदा स्लो रन चेंडू करण्याचा प्रयत्न होता, मात्र डावी एसटी सोडून या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांनी त्याला दंडित केले. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. या षटकामधील तब्बल 3रा वाईट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला तो नितीशाच्या गोलंदाजीवरती. जरी त्याने 3 वाईट चेंडू टाकले असेल, मात्र 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले नितीश या गोलंदाजाने. सचिन ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन साठी पुढील चेंडू एक मोठा फटका, सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय, लॉंगॉन सीमा रेषेबाहेर एक दणदणीत षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र सचिनने आपल्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. नक्कीच जो गोलंदाज नितीश हवी ठरत होता मयुरेश सर, या ठिकाणी 3 वाईट चेंडू सुद्धा त्याने टाकले, मात्र 2 विकेट प्राप्त केले होते. त्याच गोलंदाजाचा नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. आणि राजेश, सचिनकडनं ही अपेक्षा होती, कारण सचिन मैदानात आहे आता, बराच काळ मैदानात असेल की दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, सेट झालेला बॅट्समन आहे आणि त्यामुळे धावा येणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या तर तुमचे ते सरासरी आहे 12.25ची, ती 12.25ची सरासरी तुम्हाला राखण्यात यशस्वी व्हाल. धावसंख्या आहे ती आतापर्यंत 19 धावा धावफलकावर आहेत. अजून गरज आहे ती 30 धावसंख्येची. नक्कीच मयुरेश्वर या षटकामध्ये चांगली स्थिती होती. गोलंदाज हवी ठरत होता नक्कीच तो जसकर संघावरती नितीश हा गोलंदाज, मात्र त्याला सुद्धा षटकार ठोकून या ठिकाणी नक्कीच समीकरण बदललं जाते. येणारे चेंडू उर्वरित आपणास पाहायला मिळतील 14 आणि विजयासाठी 30 धावांची गरज असेल. या 2 चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आला तर नक्कीच पूर्णपणे जसकर संघ आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये राखेल. मात्र असं काही घडेल का? पंच खूप विलंब होते. कोणत्याही प्रकारचा पंचांवरती दबाव नकोय आणि खूप विलंब लावताय सावली संघ. आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. अजूनही आपणास 2 मॅच कव्हर करायचे आहेत, सेमीफायनल नंबर 2 आणि फायनल मध्ये आपण पाहू शकता तनिष 11 कोलिवली संघ या ठिकाणी दाखल झालाय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये जो पहिला सामना खेळवला गेला, श्री 11 मी मराठी नेरल वर्सेस तनिष 11 कोलिवली संघ. तनिष 11 कोलिवली संघाने नक्कीच अंतिम सामन्यामध्ये दखल मारली आहे. या ठिकाणी आपण बघतोय षटकार नक्कीच ठोकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय गोलंदाज नितीश मार्फत. या षटकातील 5वा चेंडू आपण पाहतोय निर्धाव जातोय तो फलंदाज सचिनला. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, 30 धावांची गरज आहे, सामन्यामध्ये रंगत येते. मात्र जोपर्यंत सचिन हा फलंदाज मैदानात असेल, जसकर संघ नक्कीच विजयाचे स्वप्न आपणास पाहू शकतो. शेवटचा चेंडू नितेश या गोलंदाजाचा, मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल गुड्डू कडून, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त 1 धाव या चेंडूवरती मिळते. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. नक्कीच मयूर सर या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला नसता तर समीकरण आपणास 12 चेंडू 23 धावा पाहायला मिळाल्या असत्या. मात्र सचिन कुरंगले अनुभवी फलंदाज होता, त्याने नक्कीच षटकार ठोकून या ठिकाणी जसकर संघाचा फलंदाज सचिन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो या ठिकाणी आणि 12 चेंडू 29 धावांची नक्कीच
गरज असेल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. आता मात्र या ठिकाणी तिसरं षटक ज्याने मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो रंगला होता टेंबिवली संघाच्या विरोधात 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या गोलंदाज अमर सालुंके. नक्कीच मागच्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता. तोच आता मात्र गोलंदाजीवरती सज्ज होतोय. कर्णधाराने त्याच्यावरती नक्कीच या सामन्याचं सूत्र सोपवलंय, कारण की तिसरं षटक हे महत्वाचे असेल, कारण की अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू जर टाकले तर नक्कीच जस्कर संघ अडचणीत सापडेल आणि मोठे फटके जर आले तर नक्कीच सावली संघ अडचणीत पाहायला मिळेल. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी नक्कीच एसटी रक्षक सुद्धा या ठिकाणी बीट होतोय. मात्र चांगलं बॅकअप शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र पूर्णपणे दडपण या ठिकाणी पाहायला मिळते ते फलंदाज सचिनवरती. 11 चेंडू 29 धावांचं असं समीकरण पाहायला मिळतंय मैदानामध्ये. मयुरेश सर, मोठी फटकेबाजी करावी लागेल सचिन या फलंदाजाला. या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा कुटाव्याच लागणार. मोठा फटका या ठिकाणी खेळला गेलाय. नक्कीच लोअर फुलटा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू खूपच उंच आहे, त्या ठिकाणी गुड्डू येतोय, मात्र झेल सुटला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय खूपच वेगाने तो धावत आला होता, मात्र अंतिम क्षणाला त्याने झेल सोडलाय. मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकत नाही. सचिनला जीवदान मिळतोय. लोअर फुलटा चेंडू मोठा फटका मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला होता तो सचिन या फलंदाजाने. या ठिकाणी झेल सुटल्यानंतर 2 धावा आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते ते 22 वरती. अजूनही विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे येणारे 10 चेंडूंमध्ये. 10-27 असं समीकरण आपण पाहतोय. या ठिकाणी अमरची गोलंदाजी नक्कीच रंगत आणणार का? सचिनला जीवदान मिळालंय. अमरवरती जर हल्ले चढवायला सुरुवात झाली तर नक्कीच या ठिकाणी जस्कर संघ आपलं वर्चस्व राखणार. मात्र असं काही घडणार का? कारण की अमरची गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी मोठा फटका, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये, चेंडूखाली क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय. झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला आणि नक्कीच बॅकअप देऊन नक्कीच या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि एक या ठिकाणी सांघिक यश पाहायला मिळतंय. ते नक्कीच सांघिक यश या ठिकाणी पाहायला मिळतंय ते सावली संघाकडून. सचिनला बाद करण्यात या ठिकाणी यश आले ते गोलंदाज अमरला. आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय तो वैदेही 11 जस्कर संघ. चला सावली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. नवीन मैदानात फलंदाज रवाना झालाय. कोणत्या प्रकारचा विलंब नकोय. सेमीफायनल नंबर 2चा सामना सुद्धा आम्हाला खेळवायचा आहे. ज्याप्रमाणे मयुरेश सरांनी सांगितलंय की सामने रात्रीचे आहेत. नक्कीच नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे रात्रीच्या स्पर्धा ह्या रात्रीमध्येच पार पडल्या तर चांगल्या असतात. नाहीतर दुपारचे 12 वाजायचे असं जणू काही वाटेल की आपण दिवसाची स्पर्धा खेळतोय. आणि राजेश, आपण पाहिलं तर आता विकेट गेल्यानंतर थोडस बॅकफूटवर जस्कर संघ कदाचित जाईल, कारण विकेट महत्वपूर्ण गेले आणि अमर साळुंके आता खरं त्यांनी हुकूमत गाजवत. या गोलंदाजाला बऱ्याच वेळा सांगायला लागतं की चांगले चेंडू टाक, कारण या गोलंदाजाला मी बऱ्याच वेळा बघितलं की बऱ्याचशा सपाटून मार खातो हा गोलंदाज. पण आज बराच काय शिकलाय या सावळे संघासाठी. नक्कीच मयुरेश सर, नक्कीच ही खेळपट्टी जणू काही अमरसाठी बनवली आहे. प्रवीण दीपक निरगुडा हे या खेळपट्टीचे नक्कीच क्रिएटर आहेत. अमर ठाकूर आपण जो गोलंदाज पाहतोय सोनारपाडा संघाचा, मात्र ती ऍक्शन नाही, तो बाहुबली आहे तो ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. मात्र या ठिकाणी अमर सालुंके गोलंदाजी करतोय. चांगली चेंडू हाताळतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट महत्वाची प्राप्त केली. मोठा फटका या ठिकाणी खेळला गेलाय. तो फलंदाज सतीशच्या बॅट मधून चेंडू जातोय तो डीप मिडच्या दिशेने 6 धावांसाठी. आता मात्र सामना पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केला जातोय तो जस्कर संघामार्फत. सतीशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, मात्र त्याला सुद्धा एक शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर त्याने सुद्धा हा षटकार आपल्या फलंदाजीच्या जोरावरती वसूल केलाय. आता मात्र अजूनही विजयाचं स्वप्न खूप दूर आहे. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता, तब्बल 28 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा.
नक्कीच या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना मयुरेश सर, नक्कीच सामन्याचं चित्र या ठिकाणी वेगळे पाहायला मिळेल. आणि जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच सावले संघ या सामन्यामध्ये वर्चस्व राखेल. अशाच प्रकारचे सामने आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. कोणताही संघ हार मानायला तयार नाही. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच झुंज या ठिकाणी दिली जाते, कारण की जसकार संघाने एक चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना माहुल गाव संघाला पराभूत केलाय. सागर ठाकूरने नक्कीच या ठिकाणी षटकार लगावला होता. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच हवेमध्ये, या ठिकाणी प्रफुल्ल केदारी चुकी करत नाहीये. 6वा आद्रा बसला जातोय तो सतीच्या स्वरूपात या ठिकाणी जसकार संघाला. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. नक्कीच मयुरेश सर, सामन्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी आपली पकड मजबूत करताना दिसून आलाय तो अथर्व 11 सावले संघ. अजून मॅच मी तर म्हणेल अजून गेली नाही. 6 चेंडू 21 गरज होती. आणि मागचा सामना आठवतोय आपल्याला, 6 चेंडू 22 धावा होत्या आणि त्यावेळेस त्या 22 धावा केल्या जसकार संघाने. आणि खऱ्या अर्थाने आता 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे, तोच समीकरण आहे. परंतु राजेश, एक नोट केलं पाहिजे या स्पर्धेमध्ये, ऑरेंज जर्सी घालणारा संघ पुढे गेलेत आतापर्यंत. ऑरेंज जर्सी वाले खऱ्या अर्थाने ममतापूर असेल. नक्कीच 2 ऑरेंज जर्सी आणि 2 पिंक जर्सी, 2 फ्लोरन्संट पिंक आणि 2 ऑरेंज, अशा प्रकारचे संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेत. आता मात्र जो सावली संघ आहे त्याने सुद्धा फ्लोरन्संट ऑरेंज ही जर्सी प्रदान केली. मात्र ते बाकी नक्कीच चुकीचं ठरवणार का जसकार संघ? हा, निश्चितच आता 21 धावसंख्येची गरज आहे. जो फलंदाज आहे त्याला आता हिरो बनण्याचा चान्स आहे, कारण बऱ्याच वेळा बॅटिंग कोलवर पर्यंत जात नाही राजेश, पण बॅटिंग भेटले तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि तेवढंच ताकदीचा आता गोलंदाज आहे तो अक्षय पवार. नक्कीच 6 चेंडूमध्ये 21 धावा कुठून या ठिकाणी राकेश आणि हितेश या 2 फलंदाजांना या सामन्यामध्ये हिरो बनण्याची संधी निर्माण झाली आहे. नक्कीच अक्षय पवारचा एक चेंडू आपणास पाहायला मिळाला, मात्र त्या ठिकाणी किरण पवार सज्ज एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली फेकी येते, मात्र कलेक्शन थोडंसं चुकीचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावाने आपण पाहतोय समीकरण पुढे सरकले जाते. ते धावफलकाची धावा आपण पाहू शकता, 32 धावा. 30 धावा, अजूनही 19 धावांची गरज आहे. या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू होता, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जाते. आता मात्र धावफलकाची धावा आपण पाहू शकता 31. अजूनही विजयासाठी येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. मागच्या हितेशने 2 चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात. आता मात्र राकेश स्ट्राईक एंडवरती पाहू शकता, राकेशला सुद्धा या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 18 धावा कुठून नक्कीच हिरो बनण्याची संधी असेल. 3 मोठे फटके या सामन्यामध्ये विजय निश्चित करायचा असेल तर जसकार संघाला. मात्र या ठिकाणी तिसरा चेंडू आपणास पाहायला मिळतोय, अतिशय वेगाने चेंडू या ठिकाणी गोलंदाज गुड्डू नक्कीच हाताळतोय. तिसरा चेंडू निर्धाव येतोय आणि आता मात्र 3 चेंडू आणि तब्बल 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू या ठिकाणी टाकतोय, मात्र ऑफसाईड द ऑफस्टम. खूप सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकलाय तो गोलंदाज अक्षयने. आणि आता मात्र या सामना नक्कीच झुकला गेलाय तो अथर्व 11 सावळे संघाच्या बाजूने. आणि ऑरेंज जर्सी आता पुण्याशी आपल्याला बघायला मिळणार आहे. सेमीफायनल सुद्धा कदाचित ऑरेंज वर्सेस ऑरेंजच व्हायला मिळेल. आणि असं वाटतं की ऑरेंज जर्सी मध्ये काहीतरी आहे. हवेत चेंडू आहे, या फटका थोडस एलिव्हेशन कमी राहील, कारण बराचसा उंचीवर गेला होता. आणि ही मॅच तर सावळे संघाच्या बाजूने तर कंपल्सरी झुकली आहे, परंतु आता या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच 1 चेंडू 18 धावा असं समीकरण कधी पाहिलं नाहीये मयुरेश सर आपण. या धावा होणं शक्य नाहीये. या ठिकाणी नितेश सर, मयुरेश सर, या ठिकाणी नितेश सरांनी स्कोअरबोर्ड मध्ये चुकी केली तरच या धावा होऊ शकतात. 1 चेंडू 18 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू, मेडन षटक. मेडन षटक नाहीये, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 1 दुहेरी आणि 1 सिंगल.
हा जल्लोष आहे सावळेश्वर सावळे संघाचा, कारण ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मला तर वाटतं या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत पहिल्यांदा, मला वाटतं या नाईट स्पर्धेमध्ये. नक्कीच मयुरेश सर, सावले संघाला ना या ठिकाणी कर्जत तालुक्यात नेहमीच रात्रीची जी स्पर्धा असते ना त्या ठिकाणी नक्कीच यश, घवघवीत असं यश लाभते आणि त्याच प्रकारचं समीकरण पाहायला मिळालं आणि नक्कीच ते अंतिम 4 मध्ये दाखल झाले आहेत आणि सेमीफायनल नंबर 2 प्रेक्षकांसमोर येणार जय गणेश ममदापूर वर्सेस अथर्व 11 सावली संघ. आणि या मॅचचा हिरो ठरतोय रसायनी विभागामधला बाहुबली प्रफुल्ल केदारी ठरतो मॅन ऑफ द मॅच. समीर त्याला खांद्यावर आण. मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रफुल्ल केदारी. वेल प्लेड.